पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्ति मूढा पदमं व्ययंतत। हा 5वा श्लोक आहे। ज्ञानियाच्या ठिकाणी कोणती लक्षणं आहेत हे सांगतात। ज्यांच्या ठिकाणी आता मोह मान हे दोन्ही राहिलेले नाहीत, स्वच्छ मन झालेलं आहे आणि ज्यांच्याजवळ आसक्तीरूपी दोष हे अजिबात राहिलेले नाहीत, सतत अध्यात्माविषयी चिंतन चाललेले निदिध्यासन आहे, तोच एक विचार तिथं आहे आणि कोणत्या प्रकारची कामना आता उठणार नाही, सगळ्या कामनेचा त्याने त्याग केलेला आहे। अर्थात त्या सगळ्या गोष्टीमुळं त्यांच्याजवळ द्वंद्व कोणचं राहिलं नाही, द्वंद्वापासून ते आता मुक्त झालेले आहेत। म्हणजेच कोणतं द्वंद्व तर सुख दुःख अशा प्रकारची जी काही द्वंद्व आहेत हेही राहिलेले नाहीत। असे जे ज्ञानी आहेत ते परमात्मा स्वरूपाला जाऊन मिळालेले, परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून घेतलेलं त्याने आहे। जया पुरुषाचे का मन सांडून गेले मोहमान वर्षांती जैसे घन आकाशाते। जे जे काही ज्ञानी पुरुष आहेत त्यांच्या मनाच्या ठिकाणी आता हा जो काही मोह आहे, मोह म्हणजे काय की ह्या मोहामुळंच आपल्याला संसार चिटकलेला आहे। माझं माझं करायचं आणि त्या माझ्याच्या ठिकाणी आपल्याला निश्चित सुख मिळेल असा भरवसा ठेवायचा आणि त्या भरवशानं गुंतून राहिल्यामुळं परत आता यात मिळलं तर दुसऱ्यात मिळेल, पुन्हा दुसऱ्यात मिळेल, असं सतत काय आहे की इच्छाच करत राहायच्या। हा जो काय आहे तो मोह आहे। आणि मान म्हणजे आपण कोण आहोत, आपण किती श्रेष्ठ आहोत, आपण किती, मग कसाही तो असला तरी त्याला स्वतःला कुणीही त्याची अवहेलना केलेली आवडत नाही, कोणी निंदा केलेली आवडत नाही। हेच त्याच्या ठिकाणी काय आवडीचं आहे की स्तुती आवडीची आहे, दुसऱ्यांनी दिलेले मान आवडीचे आहेत, हे यांच्या ठिकाणी नाही। यांचं मन याच्यातून शुद्ध झालंय। वास्तविक मनाचे हे भाव आहेत, मनाच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आहेत, पण मन त्याच्यातून दूर झालं। अर्थात हे मन म्हणजे कोणतं आहे, हे मन सर्वसामान्य जीवाच्या ठिकाणी जसं मन आहे तसं नाही, आता हे उन्मन आहे। या मनाच्या ठिकाणी या सगळ्याच गोष्टी निघून गेल्या, मनच आहे की नाही असं त्या ठिकाणी काय झालं, स्पष्टतेला आलं। म्हणजेच देह आहे, त्यांचं काय चलनवलन आहे, पण सर्वसामान्य जीवासारखं इकडं का तिकडं तिकडं का इकडं सतत लक्ष द्यावं, कोणीतरी आपल्याकडं महत्त्वाने पाहावं हा विषयच त्यांच्याकडं राहिला नाही। मग हे जे काही आहे तर सगळीकडं हरीचीच दृष्टी, जे जे काही आहे ते सगळं हरिमय आहे असं त्यांच्या ठिकाणी वाटत असल्यामुळं त्यांना असं वाटतं की आता सगळं परमात्माच आहे। मग जो परमात्मा सगळ्या ठिकाणी भरला आहे तो माझ्या ठिकाणी भरला आहे, हे त्यांच्या ठिकाणचं परिपूर्णत्व आहे। आणि मग त्या परिपूर्णत्वाच्या ठिकाणी काही मागण्या राहिल्या नाहीत। जसं पाऊस काळ संपला म्हणजे ढग राहत नाहीत, आकाश निरभ्र होतं, त्या ठिकाणी आकाशाच्या ठिकाणी ढग नसतात, तसं यांच्या अंतःकरणात मोह मान या प्रकारचा कोणताही ढग त्यांच्या ठिकाणी नसतो। निकवड्या निष्ठुरा उबगिजे जेवी सोयरा
तैसे नागविती विकारा वेटाळू जे. काही उदाहरणं कशी आहेत माऊलींची पहा, की ही सामान्यतः आपल्या लक्षात यायची नाही, पण हे सर्रास कुठं ना कुठं तरी दिसून येतं. काय काय उदाहरण दिलं, असं अनेकदा एक वेगळंच उदाहरण आहे. संपूर्ण जनमानसात यातले कुठंतरी नमुने असतातच. माऊली तर सगळ्यापासून दूर राहणारे. कुठं माणसात फिरायचं झालं तर काय दुपारच्याला भिक्षा मागायला जात असतील तेवढंच, पण निरीक्षण शक्ती इतकी दाट आहे की त्यामुळं बरोबर नुसतं मनुष्य जातच नाही, पशु पक्षी झालं, कुणाचे कसे स्वभाव, कुणाचं काय कसं आहे, इतकं सगळं इत्थंभूत माऊलींनी कुठं ना कुठं तरी उदाहरणात घेतलेलं आहे. आता काय उदाहरण आलं की कुणीतरी एखादी व्यक्ती काही नाही, निर्धन. आता त्यावेळेस कवडी ही सुद्धा काय आहे, चलनात असायची, म्हणून निकवड्या, कवडीसुद्धा त्याच्याजवळ नाही. किंवा त्या काळात सगळ्यात खालचं नाणं म्हणजे दमडी, हेही त्याच्याकडं नाही. असा सगळा आहे, इतका निर्धन आहे, इतका दरिद्री तो. पण निष्ठुर, म्हणजे कोणालाही सरळ बोलायचं नाही. कोणी आलं तर त्याच्याकडून काय मागायचं हा विषय त्याच्यापेक्षा त्याच्याकडून ओरबाडून घ्यायचं हे त्याला माहिती. म्हणजे दुसरी माणसं दया दाखवायला गेली तर दया दाखवताना जसं एखादा आला, वाटलं आता ह्याला काय करावं, काही नाही, ह्याला खायला प्यायला, म्हणून त्याने खिशातले पैसे काढले आणि त्यातली आपली एक नोट बाहेर काढून त्याला द्यायला लागला. ह्याने ते सगळंच हिसकावून घेतलं आणि इकडं म्हणून, आणि मग देत नाही म्हणला. हे सगळं कसं निष्ठुरपणा आहे. आता एकतर ह्याच्याजवळ काही नाही आणि असा निष्ठुर आहे असं म्हणल्यावर कोण जायचं त्याच्याकडं, कोणी त्याचा संपर्क करणार नाही. बरं, बाकीचे लोक नसतील ते नसतील, सोयरा तरी जाईल का, याचा काही असलेला संबंध आहे, ते संबंधित माणूससुद्धा जाणार नाही की याला कुठलीही मदत करायला नको. हा मदत तर काय आहे, म्हणजे जसं मुळासह घेतो असा आहे हा, त्यामुळे याच्याकडे जायलाच नको. जसे सोयरे त्याला टाळतात, त्याच्याकडे जात नाहीत, तसं जेवढे काही विकार म्हणून आहेत, विकार म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी ते सगळे विकार यांच्यापासून दूर गेलेले आहेत. कोणापासून, हे ज्ञानियापासून. आता ज्ञानियाजवळ कोणत्याही प्रकारचा विकार राहिलेला नाही. फळली केळी उन्मुळे, तैसी आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. एकंदरीत ज्यांच्या ठिकाणी काय आहे की इतकं ज्ञान परिपक्व झालेलं आहे, ज्ञानाची एवढी वाढ झाली, आता मनाने आपला स्वभाव बदलला, चित्ताने आपला स्वभाव बदलला, इंद्रियाने आपला स्वभाव बदलला, असे असणारे हे. उदाहरण काय दिलं की केळीच्या झाडाला केळी लागल्या आणि त्या पक्वतेला आल्या की केळीचा घड तर काढला जातोच, पण ते खुंटे उन्मळून पडतं. त्याच्याही ठिकाणी काही नाही, एकच वेळ त्याला फळ येतं, त्यानंतर त्याचं आयुष्य संपलं. तसं यांच्या ठिकाणी जे काही आता असेल, देह मिळालेला आहे आणि त्या देहाला जे काही कर्म पाठीमागं लागले, ते कर्म यांचं आता काय, जसं जसं ज्ञान परिपूर्ण झालं आणि इंद्रियांचं सह सगळे धर्म बदलले, मग यांच्याजवळच्या कर्म विपाक झाला. आता कर्मही यांच्याजवळ राहिले नाही. काय झालं, ते एक एक संपत कर्म ह्यांच्यापासून दूर गेले. यांना आता काही करावं लागतं असं काही नाही, केलंच पाहिजे असं तर अजिबात काही उरलं नाही. आणि कोणत्याही कर्माचं जसं काही कुठली जबाबदारी, कुठलं केलं पाहिजे असंही नाही. स्वतःसाठी सुद्धा काही करावं लागेल असं सुद्धा त्यांच्या मनात काही येत नाही. त्यांच्या ठिकाणी जे काही असेल ते इतकं की जसं कुठंतरी शांत बसलेलेच. एखाद्याला वाटतं की यांना आता भूक लागली असेल, म्हणून मग त्यांनीच त्यांच्या पुढं नेऊन द्यायचं, नाही तर चला महाराज, मग एकदा दोनदा म्हणल्यावर त्याच्या तिथं जायचं आणि वाढलं म्हणजे खायचं. आता हे झालंय खरं आपलं जेवण, आपल्याला पोट भरलंय हेही कळत नाही. कित्येक वेळा त्या माणसाला यांना नेऊन इतकी समज आली
की यांची भूक किती आहे तेवढंच वाढायचं, आता पुरे त्यांनीच बंद करायचं, कारण यांना तेही कळत नाही. म्हणजेच त्यांच्या ठिकाणी आता कुठलीही क्रिया राहिली नाही, कुठलं कर्म उरलं नाही. ती जी कर्म आहे ती यांच्यापासून दूर झाली. हे जे काय आहे ते ज्ञानी आहे. कर्मसाम्य दशेतनं पुढं गेले, ज्ञान परिपूर्ण झाले आणि कर्मातूनही आता दूर झालेले आहेत. आगी लागलिया रुखी, देखोनी सैरा पळती पक्षी, तैसे सांडिले अशेखी विकल्पी जे. जसं एखादं झाड आहे आणि त्या झाडावर मोठं झाड असलं, जुनाट झाड असलं की त्याच्यावर घरटे असतात, पक्ष्यांची घरटे खूप असतात. पण त्याच झाडाला जर आग लागली तर ते घरटे जरी असले तरी ते पक्षी त्या झाडापासून दूर पळतात, कारण ते झाडच आता पेटलं आहे म्हटल्यानंतर त्या घरट्यात बसून काय करायचं, दूर निघून जातात. जे नुसते बसायला आलते ते पण त्याच्यावर उडून जातात. संपूर्ण झाड त्या ठिकाणी काय आहे, पक्षी विरहित होतं, कारण अग्नीचे लोळ वर जसे चाळायला लागतात. म्हणजे तिथं काही पशुही खाली बसत नाहीत आणि पक्षी बसत नाहीत. जसं काय आहे सगळंच मोकळं होऊन जातं, तसं यांच्या ठिकाणी एकही संशय उरला नाही. पूर्ण अंतःकरण निसंशय झालं. कशाचाच संशय यांच्याजवळ नाही. संशयाची जागा कधीपर्यंत आहे, अगोदरपर्यंत आहे, की जे काही असेल त्या अनेक ग्रंथीत संशयाच्या बंधनापासून उकलल्या गाठी. आता ह्या गाठी सगळ्या उकलल्या आणि देता आली मिठी सावकाश, कारण आता गाठीच राहिल्या नाहीत. गाठी कशाच्या होत्या, अनेक प्रकारच्या संदेहाच्या, अनेक प्रकारच्या संशयाच्या, त्या सगळ्या संपलेल्या आहेत. ऐके सकळ दोष तृणी, अंकुरजती जिये मेदिनी, तिये भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते. आता एक उदाहरण दिले की जसे जमिनीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे गवताचे अंकुर बाहेर येतात, तसे ह्याने सांगितलं की भेदबुद्धीरूपी जमीन कोणती, भेदबुद्धीची. आणि तिच्या ठिकाणी जसं दोषाचे अनेक काय आहे, गवताचे तण उमटावेत, अंकुर बाहेर यावेत, असं इथं काही राहिलं नाही, कारण बुद्धीच्याच ठिकाणचा भेद संपला. आणि ही जी बुद्धी आहे ती बुद्धी भेदापासून दूर गेली, त्यामुळे या प्रकारचं आता तिथं अंकुरनं काही राहिलं नाही. सूर्योदया सरीसी, रात्री पळोनी जाय आपैसी, तै गेली देह अहंता तैसी अविद्ये सवे. आणि जसं सूर्य उगवला की रात्र उरत नाही, संपूर्ण रात्र निघून जाते, त्याप्रमाणे यांच्या ठिकाणी इतकं ज्ञान परिपूर्ण झालं की देहाचा अभिमान नाही, देहाचा मीपणा तिथं राहिला नाही. अहेर न होण्याचं कारण नाही की अविद्याच राहिली नाही. अविद्या आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत. अविद्येनं देहाचा देहपणा, देहाचे अहमपणा हे त्याच्या ठिकाणी होतं. आता देहाचा मीपणा निघून गेल्यानंतर बाकीचा असणाऱ्याचं ममता तरी कोण ठेवील. देहाचाच मीपणा तिथं उरला नाही. आणि का उरला नाही तर अविद्या उरली नाही. अविद्येचा अर्थ आता जे काही विद्या प्राप्त झाली, ते ज्ञान प्राप्त झाले, त्यानं परमात्माच कळून आला. परमात्मस्वरूप आपण आहोत, आपलं परमात्म्याचं म्हणजे ब्रह्मस्वरूप आहोत, ही जाणीव झाल्यामुळं देहाचा भाव घ्यायचं काही कारण नाही. पै आयुष्यहीना जीवाते, शरीर सांडी जेवी अवचिते, तेवी निजसुरे द्वैते सांडिले जे. अशा या असणाऱ्या एखाद्या की काय आहे त्याचं आयुष्य संपलं म्हणजे मग केवळ त्याचं जे काही शरीर उरतं ते शरीर म्हणजे आता प्रेतच. त्या प्रेताच्या ठिकाणी काय आहे की कुठल्याही प्रकारचा आता काही जाणीवा नाहीत असं. तसं यांच्या ठिकाणी आता कोणत्या प्रकारची जी काही अविद्येतून निघालेली द्वैताची भावना उरलीच नाही, अद्वैत झालं.
एकरूपता निर्माण झाली किंवा ते समरस झाले. मग दोन नाहीतच तो द्वैत कुठून येणार? तो आणि मी एकच आहे हे एकदा निर्माण झालं की मग त्या ठिकाणी हे काही नाही. जसं शरीरातनं जीव निघून गेला किंवा प्राण निघून गेला की शरीर संपलं, तसं यातलं हे द्वैत निघून गेलं आणि केवळ अंतःकरण एकरूप झालेलं, एक समरस झालेलं असं राहिलं. लोहाचे साकडे परिसा, न जोडे अंधारू रवी जैसा, द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळू जया. आता त्याच्यानंतर कितीतरी उदाहरणं आपल्याला अशी समजून दिलेली आहेत की यांच्यात कसा पालट झालेला आहे आणि मुख्यत्वे कोणत्या कोणत्या गोष्टी यांच्याजवळचे निघून गेल्यात की जेणेकरून आपण सगळे याच विकाराला धरून बसलेलो आहोत. त्यात पहिल्यांदा असं दाखवून दिलं की परीस जो आहे तो सोन्याचं काय लोखंडाचं सोनं करतो, पण त्या परिसाला आता कधी असं संकट पडतं का ह्याचं कसं होईल सोनं, मी करू शकतो आहे का नाही का? जसं आपण एखादं मोठी ओघळ असली पाण्याची आणि पलीकडे उडी मारून जायची, आपली उडी जाईल का नाही का मध्येच पाण्यात पडतो आहे असं काय होतं, मनात धाकधूक निर्माण होते. पण ज्याला वाटतं जातोच पलीकडे मी, तो उडी मारतो आणि जातो. तसं ह्या परिसाला लोखंडाचं काय वाटेल का? त्याला काय संकट आहे थोडंच. दुसरं दाखवलं की कितीतरी अंधार आहे, म्हणले घनदाट अंधार आहे, सूर्य म्हणला याला काढू शकतो का नाही मी कुणाला माहीत. असं तरी सूर्याला कधी संकट येईल का? अजिबात नाही. तसं यांच्या बुद्धीची इतकी शुद्धता झाली की पुन्हा कधी ह्यांच्या ठिकाणी द्वैत येईल का काय असं वाटायचं काहीच कारण नाही. ती बुद्धी द्वैताचा स्वीकारच करणार नाही. म्हणून जसं दुष्काळात सगळं दुर्मिळ असतं, चारा दुर्मिळ असतो, माणसाला अन्न दुर्मिळ असतं, पाणी मिळत नाही, पैसे जवळ नसतेत, सगळेच व्यवहार खोळंबतेत, तसं या बुद्धीला आता द्वैताचाच दुष्काळ झाला आहे. द्वैत त्याच्या ठिकाणी काही राहिलेलं नाही. याच्यात काय पाहिलं आपण? सुरुवातीला मोह नाही, मान नाही, त्यानंतर द्वंद्व नाही आणि मग पुन्हा सगळ्यात दाखवून दिलं की देह अहंता नाही आणि द्वैतही कुठलं उरलेलं नाही. हे सगळं कोणाचं आहे? हे सगळं त्या अविद्येतून, अज्ञानातून बाहेर येणार आहे. जर तिथं ज्ञानप्राप्ती झालेली, परिपूर्ण आत्मज्ञानानं अंतःकरण भरले, तर हे अज्ञानाचे, अविद्येचे हे सगळी जी पिलावळ आहे ती कशाला तिथं राहते? अगा सुखदुःखाकारे द्वंद्वे देही जिये गोचरे, तिये जया का समोरे होती चिना. आता असं दाखवतात की काही तुलना बघा, असं आपल्याला माऊलीने ही ओवी दिली की तुम्ही जर सगळीकडे पाहिलं तर प्रत्येकाच्या ठिकाणी सुखदुःखाचं द्वंद्व आहेच. कोणी सुखी, कोणीतरी तुम्हाला हसत हसत पुढे येतो आहे आणि सांगतो आज आमचं असं झालं, आम्हाला हा फायदा झाला, आमचं बरेच दिवसाचं लोकांकडे येणं होतं ते वसूल झालं, त्याने होऊन आणून दिले पैसे, कितीतरी त्याने काय आहे याला सांगू का त्याला सांगू होत. सुखही तसंच आणि दुःखही कोणाला तरी सांगावं वाटतंच, आमचं असं झालं, आमचं वाईट झालं, आमचं वाईट झालं. हे काय आहे की अशा तऱ्हेचं सुखी कुणी आहे, दुःखी कुणी आहे, हे जे द्वंद्व आहे हे आपल्याला दिसतंच. कुणीही ह्या दोन्हीपासून दूर आहे असं दिसणं फार कमी. कुठंतरी कोणी सुखात तरी दिसतो, नाही तर कुठंतरी कोणी दुःखात तरी दिसतो. एक तर दुःखात आहेत. अरे म्हणले कपडे लत्ते तुझ्या अंगावर चांगले आहेत, तुझ्या घरी सगळं धान्य आहे, जेवण चांगलं केलं असेल असं वाटतंय आणि मग आता दुःखी का तू? म्हणलं पुढं वाईट दिवस आले तर कसं होईल? म्हणजे इतकं सगळं असूनसुद्धा दुःख कवून कसं मागून गेलं हे सांगता येत नाही. हे सगळ्या लोकात आपल्याला दिसून येतं. पण यांच्याजवळ ह्यातला काही प्रकार नाही. हे काय आहे? सुखदुःखाच्या पलीकडचं सुख भोगतात. सुख आणि दुःख हे आमच्या ठिकाणी आमच्या मनानं मानलेलं आहे. कशाला सुख मानायचं, कशाला दुःख मानायचं हे मन ठरवतं. मनाला वाटलं हे सुखी की झालो सुखी आम्ही, मनाला वाटलं हे दुःखी झालो दुःखी. एखादा मनुष्य पाहुण्याच्या गावाला गेला,
त्याने आदरातिथ्य केलं, झोपायला गादी टाकली आणि ह्याला वाटलं आपल्याला काय गादीवर झोपायला नको आहे, आपल्याला साधी घोंगडी असती तर बरं झालं असतं. आणि दुसऱ्याच्या घरी गेला, आणखी एखादा त्याला घोंगडी टाकली. म्हटलं ह्यांच्यात काही नाही का, मला घोंगडीवर झोपवतात. म्हणजे याला घोंगडीची हौस आहे, कारण त्याचं सुख वाटतं. हा घोंगडी का टाकली म्हणून दुःखी होतो. हे दोघंही कसे आहेत, त्यांच्या ठिकाणी वास्तविक झोप लागल्यावर घोंगडीवर का गादीवर हे दोन्ही कळायचं नाही. पण आमच्याजवळ या दोन्ही गोष्टीच्या जाणीवा आहेत, तसं यांच्या ठिकाणी नाही. यांना यातलं काही नाही. हे सुख दुःख बाह्य अंगाची यांच्या समोरसुद्धा येत नाहीत. स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे हर्ष शोकाशी कारण, उपडवलिया जाण जिया परी. आता जे काही स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये कोणाला काय राज्य प्राप्त झालं, तो राजा झाला. पण दुसऱ्याला असं स्वप्न पडलं की त्याचं मरणच आलं आहे. तो स्वतः मेला आहे, स्वतःची तिथं ताटी बांधलेली बघतोय, तिथं सगळी रडारड बघतोय, सगळं त्याच्या डोळ्यानं तो पाहतोय. पण तेवढ्यात तोही जागा झाला. हा राजा झाला, तोही जागा झाला. बघतो तो दोन्ही नाही. राजा झाला होता त्याचा हर्ष उरला नाही, आणि मरण पावला होता त्याचं शोक उरला नाही. हे दोन्ही काही नाही. कारण का, तो स्वप्न होतं. ते जो स्वप्नातनं जागा झाला की त्यातलं हे सगळं त्याचं निघून जातं. तैसे सुख दुःख रूपी, द्वंद्वी पुण्य पापी, घेपी जती सर्पी गरुड जैसे. आता अगोदर तर दाखवलं आपल्याला की सामान्य मनुष्याला सुख दुःख कसं सतत आहे. पण यांच्याकडं सुख दुःख द्वंद्व, सुख दुःखाचं द्वंद्व आणि पाप पुण्याचं द्वंद्व हे दोन्ही उरलेले नाहीत. कारण यांच्याजवळसुद्धा ते आता येणार नाहीत. इतकी ह्यांची शुद्धता झाली. त्याला उदाहरण दिलं आहे की गरुड सर्पाला धरू शकतो, पण सर्पानेच गरुडाला धरलं आहे असं कधीतरी होईल का? कधीच होत नाही. मुंगूस सर्पाबरोबर लागलं ना, त्यांचं जर लढाई सुरू झाली तर मुंगूस त्याला एखादेस मुंगसाला गुंडाळतो, त्याच्या अंगाभोवती वेडे घालतो. याला कसं घालता येईल? धरला सर्प केव्हा उडून जातो वर, सर्प खाली लोंबकळत राहतो. त्याच्या अंगाला नाही, त्याच्या पायापर्यंत सुद्धा सर्पाला वेटाळा घालता येणार नाही. ते जसं तसं यांच्याकडं सुख दुःख पाप पुण्य हे येणार नाही. आणि अनात्मवर्ग नीर, सांडोनी आत्मरसाचे क्षीर, चरताती जे सविचार राजहंस. आता त्यात अत्यंत सुंदर असं दाखवलं की ज्ञानी यांच्या ठिकाणी कसं आहे, तर इतकं ज्ञानसंपन्न विचार झालेला आहे की आत्मा म्हणजे काय, आत्म्याची असलेली शाश्वत स्थिती काय, आणि जे अनात्म आहे असत जड दुःख असं जे असणाऱ्या अनेक सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचा त्याग केला. मग जसा राजहंस पाणी त्यागतो आणि दूध घेतो, तसं हे अनात्म वस्तू त्यातलं जे काही देहभावाच्या ठिकाणी असलेली असतपणा, दुःख, जडपणा, दुःख हे सगळं जर काय असेल ते सांडून देणार आणि आत्मसुख तेवढं घेणार. आत्मसुख, आत्मरसाचे क्षीर म्हणजे आत्मरसरूपी दूध हे सेवन करणारे असे असणारे सविचार, म्हणजे इतके की राजहंसाला जसं दूध पाण्याचा निवाडा करता येतो तसं यांना आत्मा आणि अनात्मा यांचा निवाडा करता येतो. जैसे वर्षोनी भूतळी, आपला रसो अंशमाळी, मागवता आणि रश्मी जाळी बिंबासीच. आता काय एक सिद्धांत आहे की जिथून जे उत्पत्तीला येतं तिथंच जे ते लयाला जातं, जिथून जे निर्माण होतं तिथंच त्याचा लय होतो. जसं शाळेत दाखवतात की कधी बेल वाजवली की त्याचा ध्वनी काय झाला की तरंग लांब 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 गेले आणि परत त्या घंटीतच येऊन थांबतात, कारण ते परत येतात तिथं. तसंच माऊलीने इथं उदाहरण दिलं आहे की सूर्यापासून किरण निघाले, संपूर्ण जमिनीवर पडले, पण तेच परत सूर्याकडे निघून गेले. ते जसं बाहेर आले
तसं सूर्याशीच ते परत जाऊन एकरूप झाले. तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली 12 वाटी, ते एकवटती ज्ञानदृष्टी अखंड जे. आता या सगळ्यामध्ये कशा प्रकारचा बदल झाला, आपल्या ठिकाणी त्याचा कोणता दोष होता ते दाखवलं. हे दाखवतात की आत्मा आमच्याजवळ आहे ह्याचंच आम्हाला ज्ञान नाही, त्याची भ्रांती. ते कुठंतरी आमच्यापासून, जसा देव कुठंतरी दूर आहे म्हणून आपण आकाशाकडं हात जोडतो आणि देवाला हाक मारतो, कारण देव आपल्याजवळच आहे ना, आपल्यातच ह्याची भ्रांती आपल्याला. तसं आत्म्याची भ्रांती असल्यामुळं आपल्या ठिकाणी बाहेरच्या सगळ्या गोष्टीकडे ह्या आत्मज्ञानाला घेऊन तेच ज्ञान आपण बाहेर पसरवलं. मग काय आहे, वस्तू विखुरली 12 वाटी. आत्म्याचं ज्ञान हेच एक वस्तू, आणि ती कशी, 10 इंद्रिये, मी आणि माझं, 10 आणि 2 12, अशा ह्या 12च्या रस्त्यातनं हे बाहेर पडतं. 10 इंद्रिये त्याच्याद्वारे विषयाकडं बाहेर पडतं. आणि हे नुसतं कसं जाईल, झोपलेला माणूस काही जाईल का, त्याचं काय डोळे बघायला जातात का, कान ऐकायला जातात, मग त्याला मी जागा पाहिजे. आणि मी जागा असला तरी कोणाचाही विषय कसा घेईल, माझं पाहिजे. हे मी आणि माझं 2 आणि 10 इंद्रिय अशी 12, या वाटे हे ज्ञान बाहेर पडलं. कशामुळं, आत्मा सुखरूप हे आम्हाला कळलं नाही, त्याची आली भ्रांती. आणि सुख शोधायला याच्यातून बाहेर पडतो, विषयात सुख आहे अशी जाणीव एकाची दोघाची नाही, जगातल्या सगळ्यांची. जे जे काही जगातले मनुष्य आहेत त्या सगळ्यांची तीच जाणीव आहे. आणि त्यामुळं आपल्याला ही भ्रांती झाली. पण हे जे काही आहेत हे ज्ञानदृष्टी, त्यांना लक्षात आलं की या वाटेने जायची काही गरज नाही, हे 12 वाटा बंद करा. आता शोधायचे कशाला बाहेर, त्याच्याकरता आमच्याच जवळ आहे ते एकवटती ज्ञानदृष्टी. आता हे सगळं बाहेर पडायला लागलेलं ज्ञान एकाग्र केलं आणि ती ज्ञानाची दृष्टी या आत्मस्वरूपाला शोधू लागली, आत्मस्वरूपाला प्राप्त करून घेऊ लागली. नुसतं आपल्याला तरी कधीतरी डोळ्याचं काम, कधीतरी कानाचं काम आहे, पण आता ह्यांची ज्ञानदृष्टी अखंडते सुरू झालं. किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयाचा, बुडाला ओघू गंगेचा सिंधू जैसा. याप्रमाणे त्यांच्या ठिकाणी आत्मा आणि त्या आत्म्यासंबंधीचा परिपूर्ण झालेला विवेक इतका पक्का आहे की आता त्या विवेकाला दुसरं काही शोधायची गरज राहिली नाही. कारण काय की जसं वाहत वाहत निघालेलं गंगेचं पाणी, तो जो प्रवाह आहे तो समुद्राशी जसा एकरूप होऊन जातो, तसं यांच्याजवळ हा जो काही होता अगोदरचा शोध, तो विवेक ह्या अनात्म वस्तूला दूर करून आत्मवस्तूकडं जो निघत होता ती वस्तू प्राप्त झाली, अनात्म बाजूला झालं. त्यामुळं तिथं जाऊन तो स्थिर झालेला आहे. पै आघवेची आपुलेपणे, नुरेची जया अभिलाषणे, जैसे येथोनी परा जाणे आकाशा नाही. आता जसं यांच्याजवळ कोणत्या प्रकारचा अभिलाष राहिला नाही. सुरुवातीलाच आपल्याला पाहिलं आहे, पहिल्याच ओवीत मोहमान, मोह म्हणजेच अभिलाषा, हे यांच्याजवळ राहिलंच नाही. कारण जे जे काही असेल, ज्याची अभिलाषा करायची त्या वाटात संपून टाकल्यात, त्या 10 वाटे. आणि मी माझ्याद्वारे आम्ही अभिलाषेला बाहेर पाठवतो. इथं पूर्णत्व आलं. जसं आकाश कुठं नाही, जिथं आहे तिथं जा, तुम्हाला आहेच. आमच्या गावात आणि दुसऱ्याच्या गावात आहे की नाही असं म्हणायचं काहीच कारण नाही. ते सगळीकडे जसं आहे, आकाशासाठी इकडून तिकडे जावं लागतं आहे असं काही नाही. तसं हे परिपूर्ण जवळ असल्यामुळं, पूर्णत्व प्राप्त झाल्यामुळं कशाचीच अभिलाषा तिथं उरत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय,
श्री गुरुदेव दत्त.